तर गाईस तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 23 मे, आम्ही आलो आहे 5 माळला ऑर्डरला। तर आज आमचा लाईट शो होता, तर लाईट शो पूर्ण कॅन्सल झालेला आहे। तुम्ही बघू शकता पाऊस भरपूर पडायला लागला, पाऊस आहे भाई, लोक काय कराल। पाणी म्हणजे फुल जरा कमी कालोखामध्ये त्या जरा आज तर जीवावर आलाय आमच्या, एवढा वेळ पाणी लागलाय, काय करतील तुम्हाला दाखवतो मी, 2 मिनिटं थांबा। इकडे डेंजर एकदम, आम्ही पण जरा भिजलेलो आहे। सेटअप आमच्या तिकडे टेम्पोमध्ये एंट्रात आहे ना, एकदम काय करशील आता। शोची पण पूर्ण वाट लागली, आज लाईट शो होता ना, ते काय कॅन्सल झाला, गळण बाहेरचा बघत होता त्याचा पण आज सगळ्यांचा मूड ऑफ झाला। पाणी आला इथं का, तर तिथं आम्ही आहो ना घरात, तिथं वाटतं आमचा सेटअप लावायचा विचार चालला आहे। तिथं आम्ही सेटअप वगैरे लावू हा, बाजूला तिथं प्लॅन आहे। थोडे बनत करायचं काय, काही फार वेळ नीट लागायला लागले, येऊ लागत सहयोग ना बारीक केला आहे टेम्पोत, म्हणजे सामान वगैरे राखायला ना, आम्ही तिकडे निघतो राखाय असा आम्ही राखाय भिजलू तर येऊ लागत, म्हणजे भिजलू तर थंडा राखायला पडवत, भिजली तर लगेच मार पडत। एक तर आधीपासून माझी पण जरा तब्येत डाऊन सारखी आहे, जागरण करून तर काही कोण झालं आता मोठ्यांवर चिंबोऱ्यांवर, त्या कमेंटमध्ये मला सांगा, नक्की सांगतास कमेंटमध्ये। आम्हाला काय माणसाचा विचार कर, आम्ही लवडे माणसं आहे ना ट्रेकमध्ये, गाडी झाडाची का जर तुम्ही पाहिलाच असेल कसं पूर्ण पावसाने वाट लावले, मांडव सगळा पाळून टाकलाय, पत्र वगैरे सगळ्यांची वाट लावून टाकली, पुरा काम काढून टाकलं, फार 25 म्हणजे एकदम नुकसान। आमचा पण वाटतं तिकडे सामान भिजलेलं वाटतं, काय करशील, थोडा खर्च करून वाट लावून टाकली, फार म्हणजे डायरेक्ट खड्डाच पडला त्याच्या मांडावर, मांडव पत्र बित्र फोडून मला पाहायला भेटेल। बघितलाच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये कसा मांडा वगैरे सगळा पाळून टाकलाय। तुम्ही पण जरा पावसात जास्ती भिजू वगैरे नका, सतर्क करा। इकडे वायर बिरे तुटून पडले, वायर पण सर्व तुटून पडल्यात, पोल वगैरे। आम्ही तिकडे तर नाही, बाकी सर्व तिकडे आहेत। तर लावा आता लवकरच, पाणी उठला तर सेटअप लावायचा, नाही तर सेटअप लावायचा नाही, कारण जरा भिजायची जास्त आहे ना, चान्स आहे जास्त। सकाळी बघा कसं भिजलं होतं वगैरे, त्या झाडा पडलेले, मांडव पण शाप वाट लागून गेले मांडवाची। इथं आम्ही 3 जण आहोत, घड्याळ आहे पण एकदम बेकार लागला आहे। इथं आमचा वाजवायचा स्टेज होता हा, तो पण डेंजर काम झालं त्याचा, झाडांच्या खालती आम्हाला जरा पण राहून फायदा नाही, कारण आम्ही आता जरा बाजूला तर आमचं सामान आहे, तिकडं सामान वाटतं आमचा पिकअप तिकडे नेला, म्हणजे तिकडं झाड पडलं आहे बघा, फार डेंजर काम केलं आहे, ते हाबलन केली एकदम नाही हो, डेंजर लागायला नाही, थंडी पण लागायला लागली ना, खतरनाक सगळी वाट लावले पाण्यात ना, एकदम खतरनाक, म्हणजे फार डेंजर काम केलं आहे। काय सांगशील ना, तिथं आमचा एंट्रा पण तिथं हे दाखवतो तुम्हाला आता, तिकडे चल ना, मी नेजलाय पण जाम लागलाय, काय करशील। आज 5 माळला ऑर्डर विचार, म्हणजे वाटच लागले शार्पी शो होता कॅन्सल झाला पण काय आता ना, पुढे करंट पण पडली नाही, गाड्या चालतात हळू हळू। नशीब आम्ही का गव्हाच नाही आलो ना, सामान जोडला नाही, आमची वाट लागते।
फारच खतरनाक वाट म्हणजे फार खतरनाक वाट लागते रे. आम्ही 3 वाजता आलो. नसीब घेऊन जसा लागेल म्हणून हे तो बघा बघा आमचा देऊल. इथं अशी करंट पडलेली आहे. होती बघा वीज पाहिली असेल तुम्ही. याची करंदा खराब ती 2-3 बघू शकाल तुम्ही करवंद पडलेलं आहे. याची करणार समजा तुम्ही काली काली करणार बेस लागता हा तशी एक नंबर. फार डेंजर हाल झाला. करंदा काय पडलेला आहे ना ते जरा जाता आमच्या एंट्रा तिथं दाखवतो तुम्हाला. आमचा देऊल पुढं आहे हॉटेल. म्हणजे तो बघा पिकअप आमचा टाकलेला आहे. पिकअप म्हणजे एंट्रा असा पिकअप बोलायची सवय लागली ना. पण ह्यो फाटा कोडशीला की इथे पडला तो उडवला आहे ना काय जेवढा मोठा लोखंड पडला. लोखंड बोर्ड पण शाप म्हणजे पाणून टाकला आहे. बघा तुम्ही 5 पाण्याचा नजारा अतिशय भयानक. कार इजलावा लागला इथं तर डेंजर काम आहे बघा. इथे गेलं सर्व माणूस वाटतं आतमध्ये आहेत. मला दाखवतो मी थांबा. म्हणजे मला दाखवत आता इकडे आम्ही सगळे त्यांना थांबलो आता नाक्यावर पाचमाडचे एंट्रा वगैरे सगळं दाखवतो. खतरनाक म्हणजे सगळ्यांचा फार हाल झाला आता. बघू आता पुढे काय होतं. जर असंच पाणी जर चालू असलं ना तर आम्ही सामान वगैरे नाही लावू शकणार ना. वाजवाय पण भेटणार नाही आम्हाला. तर तिकडे बघला असेल नवऱ्याच्या घरी कसं झालेलं आहे. पूर्ण फाटा वगैरे मोडून पडलेत. रस्त्याला पण झाडा वगैरे पडलं तर काय करतील नाही. करंदा खायला लागले तिथे असे हिव म्हणजे फार लागायचा हिव कसा ते आता काहीच माहित काय तुम्ही पाहिलाच असेल कसा देडोक म्हणजे पाणी पडलं ना आता देडोक निघतील रोपाक रोपाक देडोक तसा. तर आम्ही जरा इकडं फिरायला आलो. पाणी जरा लागत हाताची गडी ना तोंडावर बोट ना घडायला लागला तर जरा आमचे कपालात पण आलेत. पटकन भिजलं होतं त्या पण पटकन सांगता नाही असा फार भारी न वाटत काय. पण थंडी फार सारखी वाजायला लागले. आमचा माणूस मागच्या यायला लागलात इच्छा करते. आता हे तुम्ही हॉटेल पहा ना. यो हॉटेल आता जेवायचं आपलं खिशात 100 रुपये ना जेवायची बात आहे. पण जेवाय गेले नाही तर आम्हाला नक्कीच भांडी कसं लागतील ना. पाहू आता बघा काय तर पाहत राहा. नाही तर मागं कार्य पण झाड पडत होता. फाटा मोडून पडेल तिकडे. जो होटल जो हमारे हिसाब से बाहर है जाऊन दे. हमको कुछ नहीं मिलेगा 100 रुपये. आम्हाला राग नाही आली तेव्हा नाही तर राग येता ना डायरेक्ट बसून रे वाजवा इथं नव्हते त्या लग्नाची वाट लावली. ते बरा डिजरोशनच्या बारकात फॅन भेटलेला इथे स्कूटीने वाटा करला. ये ना परत काय जरा कादा मी इकडे हिंडाय जरा काय दुकानं शिवण क्लास पण नाही कोणाला लावायचे आहे का अकॅडमी. आता ते तुम्हाला माहिती आहे शिवण क्लासची बात काय करली आहे. तर तुम्ही तिकडे शिवण क्लास मध्ये देडके आहेत ना. देडके आहेत पण इथं गाड्याने देडक्यासारखा तिथे लुडवून आम्ही फिरतो ना परत जातो तिकडे. तुम्हाला दाखवू परत कसं काय. पहिल्या पाण्यात फिरण्यात फार मजा येते बरोबर का नाही. आता मजाच वेगळी असते. पण काय माणसांचा फार मांडवाला पण तिथं घरातले पण बिचारे मांडवा व पुरा झाड पडला. आखा मांडवाची वाट लावली. पाहिला लढत होती बिचारी फार वेळ वाटला आम्हाला. लढायला गेला ना फार म्हणजे तर आम्ही तिकडच्या पल्लो डायरेक्ट इकडे आलो. आमचा एंट्रा नाही फार वेळ बरोबर. माणूस एवढा खर्च करत तर काय आता सांगतील काय आपल्या पाटील सांगतो का इकडं सांगा पडतात असा देडक्यासारखा कसं नाही. इथं पण पाणी साचेल पुराला आमचे का बराच. जरा अभी गाइस हम लोग अभी इधर आए हैं जंगल में दोनों अकेले हैं. आगे क्या होएगा पता नहीं. काय नको यो पत्रा फोडला यो याच्यावरचा उडविला होतो. तर आता आम्ही नदीकडे जाऊन तुम्हाला परत दाखवू कसं काय कसं राहते. त्याच पुढे अजून कसा माणूस